सनाया प्लीज ट्राय टू अंडरस्टँड यार. तू बोलणार नाहीयेस का माझ्याशी? नाही. मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल सांग मला. मी उठा बशा काढू का? आपण शॉपिंगला जाऊयात. ओके तुला काहीतरी घ्यायचं होतं ना? काय घ्यायचं सांग बरं. नाही नाही मला काहीच नकोय. तुझ्या बायकोला घेऊन दे काय हवं ते. ओके तसंही ती असतेच ना आपल्या दोघांच्या मध्ये. अगं असं काय करतेस? तुला माहिती ना मी तिला नाही सोडू शकत. बाबांना कळलं तर? ए यार मला कंटाळा आलाय हे ऐकून. तुझ्या आई बाबांसोबत तुला शेअर करायचं, तुझ्या बायकोसोबत शेअर करायचं, मुलासोबतही शेअर करायचं. मग माझ्यासाठी काय उरतं गॅरी? शनाया मी फक्त आणि फक्त तुझा आहे. ओके देन प्रूव्ह इट. मला आपल्या दोघांच्या मध्ये कोणीही नकोय. शनाया आता आपला विषय झाला नाही यापूर्वी. आपण या विषयावरून नाही भांडायचंय ना. प्लीज डोंट बी पॉझेसिव्ह ऑन दॅट. आय एम पॉझेसिव्ह. तुझ्या वेळेवर, तुझ्या पैशांवर आणि तुझ्या प्रेमावर फक्त माझा अधिकार आहे. शनाया माझं तुझ्यावर प्रेम आहे हे आता जगाला ओरडून सांगू का मी? मी तुला काय गिफ्ट दिलं म्हणजे तुझा राग जाईल मला सांग. तुझं फ्रीडम. तू जोपर्यंत या सगळ्यातून मोकळा होत नाहीस ना तोपर्यंत माझ्यावर प्रेम करू शकणार नाही. आणि मीही. बाय. शनाया 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 खरंच या सगळ्यातून ना मोकळं व्हावंसं वाटतं. अवघड आहे 2-2 बायकांना सांभाळणं. तारेवरची कसरत आहे नुसती, दुसरं काही नाही. रेवती अगं हे कुठे दिसले का? यांच्यावरच घरी गेली असती पण हे कुठे दिसूनच नाही राहिले. त्याला वेळ नाहीये तुझ्यासाठी थांबायला. इतकी सुंदर मॉडर्न गर्लफ्रेंड मिळाल्यावर तुझ्यासाठी का थांबेल तो? काय कोण मिळालं? राधिका गुरुचं अफेअर चालू आहे. मी आत्ता त्या दोघांना बाहेर बघून आले. रेवती कायचे काय बोलून राहिलीस तू? एकाहून अफेअर करतील? आता मला काय माहित. पण तूच तर म्हणाली ना यांचा अफेअर आहे म्हणून. हो आहे. मी आत्ता त्याला एका मुलीबरोबर बाहेर बघितलं. कोण होती मुलगी? तिचा चेहरा नाही बघू शकले मी. राधिका पण त्या दोघांच्या जे काही सुरू होतं ना त्याच्यावरून त्यांच्यात काहीतरी आहे हे मात्र नक्की. राधिका ज्या नवऱ्यावर तू एवढा विश्वास ठेवतेस ना त्यानेच विश्वासघात केलाय तुझा. बास रेवती आता यांच्याविषयी मी आणखी ऐकून घ्यायची नाही. तू माझी मैत्रीण आहेस म्हणून ऐकून घेतलं. यापुढे बोलायचं नाही. या भ्रमातून बाहेर पड आधी राधिका. भ्रम नाही खात्री आहे मला यांच्याविषयी आणि यांच्या प्रेमाविषयी. याच प्रेमाची पट्टी बांधून ठेवली आहेस डोळ्यावर. त्या सगळ्याचा नीट पाठपुरावा कर म्हणजे सत्य काय आहे ना ते कळेल तुला. मला आता काहीच कळून घ्यायचं नाही आणि सत्य काय आहे हे मला चांगलं माहिती. रेवती अगं कुठल्याही पोरीला यांच्या बरोबर बघून मी त्यांच्यावरती संशय घ्यायचीच नाही. ती पोरगी कोणी असू शकते. ऑफिस मधली एखादी मैत्रीण, आमची एखादी नातेवाईक, अगदी कोणी. नुसतं फिरणं म्हणजे काही प्रेम नाही ना. अशा छोट्या छोट्या गोष्टीवरनं संशय घेणं म्हणजे आपल्याच प्रेमावर अविश्वास दाखवण्यासारखं नाही का? किती दिवस स्वतःची अशी फसवणूक करणार आहेस तू? राधिका स्त्री पुरुष एकमेकांशी जसे वागतात ना त्यावरून कळतं की त्यांच्यात काय नातं आहे. आणि हे न कळण्या एवढी दुधखुळी नाहीये. गुरु तुझ्याशी खोटं बोलतोय, तुला फसवतोय. त्याला जे हवंय ना तेच चित्र तुला दिसतंय. थांब रे. आता मला काहीच ऐकून घ्यायचं नाही. हे कसे आहेत काय आहे मला चांगलं माहिती. कसं आहे ना आपण ज्या रंगाचा चष्मा लावतो तसंच जग दिसतं. आता तुला कटू अनुभव आला म्हणजे सगळ्यांनाच येईल असं नाही ना. हे बघ हा रंगीत चष्मा एकदा डोळ्यावरनं काढ. सगळं जग स्वच्छ दिसेल बघ. चल निघते मी. हो थँक्यू. तू मला इथे बोलवलंस म्हणून मला यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे कळलं. थँक्स. तुझा हा विश्वास खरा ठरावा असंच मलाही वाटतंय. पण दुर्दैवाने तसं नाहीये राधिका. एवढी सुंदर मॉडर्न गर्लफ्रेंड मिळाल्यावर का त्याने थांबावं तुझ्यासाठी?
राधिका, ज्या नवऱ्यावर तू एवढा विश्वास ठेवतेस ना त्यानेच विश्वासघात केलाय तुझा. राधिका, गुरुचं अफेअर चालू आहे. नाही नाही, हे असं वागूच शकत नाही माझ्याशी. पण रेवती माझ्याशी काहून खोटं बोलेल? इथं माझी चांगली मैत्रीण आहे, अगदी बहिणीसारखीच. एक मन म्हणतं हे खरं आहे, दुसरं म्हणतं खोटं आहे. नाही राधिका, अशा द्विधा मनस्थितीत राहून काहीच फायदा नाही. अशानं माझं लक्ष लागणारच नाही कशा. काय खरं काय खोटं आहे ते आत्ताच्या आत्ता शोधून काढायला पाहिजे. हॅलो, मी राधिका बोलून राहिली. हा बोल. नाही काय नाही, तुम्ही मगाशी तर निघूनच गेले पटकन. मग काय करणार होतो तिथे थांबून? कार्यक्रम संपला होता ना. नाही तसं नाही, रेवतीन मला बोलायचं होतं तुमच्याशी, पण तुम्ही तर न बोलताच निघून गेले. नाही आम्हाला ते जरा विचित्र वाटलं. काऊन हो? काऊन घाईघाईनं निघून गेले तुम्ही? हा अगं काय ना, दुसरा ऑप्शनच नव्हता माझ्याकडे. मला एका महत्वाच्या मीटिंगला जायचं होतं माझ्या सेक्रेटरी बरोबर, म्हणून निघालो लगेच. तरी पोहोचेपर्यंत उशीर झालाच मला. बाय द वे, तू पोहोचलीस ना नीट घरी? नाही म्हणजे तू घरी नीट पोहोचलीस ना? हो हो. हा मग ठीक आहे. आणि आज लवकर यायचा प्रयत्न करतो. हा हो हो. हा आणि ऐक, एक सांगायचं राहिलंच. काय? आज काहीतरी खास बनव माझ्यासाठी जेवणात. म्हणजे असं तुझं नागपुरी स्टाईल करतेस ना, तेच तर्रार असं काहीतरी छान बनव. हा हो ना, बनवते की. ओके, ठेवू मग. बाय बाय. अच्छा, म्हणजे मीटिंग होती म्हणून हे लवकर गेले. चला, मनातली रुखरुख तर संपली. आता त्यांच्यासाठी मस्तपैकी पाटोड्या करते, त्यांना खूप आवडतील.